बारामतीची जागा राष्ट्रवादीच लढणार। पुण्यातील बैठकीमध्ये एकमताने हा निर्णय झाल्याची माहिती आहे। कार्यकर्त्यांनी बारामतीची जागा लढवण्याची मागणी केली आहे। बारामती लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटच लढणार असल्याची माहिती आहे। पुण्यातील बैठकीमध्ये एकमताने हा निर्णय झाल्याचं कळत आहे। सर्व आमदार आणि प्रमुख कार्यकर्त्यांची बारामतीची जागा पक्षाने लढवावी अशी मागणी आहे। तर बारामतीमधून रासपचे महादेव जानकर हे निवडणूक लढणार असल्याची चर्चा रंगलेली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीची बैठकही झाली। पण ही जागा राष्ट्रवादीनंच लढावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे आणि एकमताने याविषयी निर्णय झाल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता बारामतीमधून राष्ट्रवादीकडून कोणता उमेदवार रिंगणात उतरणार याविषयी आता उत्सुकता निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं। दरम्यान मागील 2 दिवसांपासून रासपचे महादेव जानकर हे महायुतीकडून बारामतीमध्ये रिंगणात उतरणार लोकसभेच्या अशी चर्चा रंगलेली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पुण्यामध्ये बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये बारामतीची जागा ही राष्ट्रवादीच लढण्यावर एकमत झाल्याची माहिती समोर येते। ही जागा कोणालाही देऊ नये, ही जागा राष्ट्रवादीचीच आहे आणि त्यामुळे पुण्यातील बैठकीमध्ये ही जागा लढण्याविषयी एकमताने निर्णय झाल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार बारामतीमधून नेमका कोण असणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्या सोबत थेट जोडले गेले आहेत। चंद्रशेखर, काय सांगाल? अजित पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक होती आणि बारामतीची जागा रासपचे महादेव जानकरांना दिलं जात आहे अशी एक चर्चा रंगलेली होती। यामध्ये आता जी बैठक झालेली आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीची त्यावर नेमकी काय चर्चा झाली आहे आणि काय निर्णय झालाय? खरं तर पुण्यातील बोट क्लब या ठिकाणी ही सगळी बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्ये एकमुखाने तो निर्णय झालाय की बारामती लोकसभा जी जागा आहे या लोकसभेची जी जागा आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांच्याच पक्षाने लढावी असा हा सगळा ठराव झालेला आहे। या बैठकीसाठी पुणे जिल्ह्याचे जे अध्यक्ष आहेत प्रदीप गारटकर, त्याचबरोबर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार, त्याचबरोबर राज्यातील अनेक मंत्री आणि आमदार यांच्यासमोर ही सगळी बैठक सध्या पुण्यातील बोट क्लब या ठिकाणी सुरू आहे। आपण पाहिलं की काल जे आहे ते महादेव जानकर जे आहेत ते महायुतीमध्ये आल्यानंतर बारामतीमधून लोकसभेचे उमेदवार जे आहेत ते महादेव जानकर असतील असं सांगितलं जात होतं, परंतु कुठेतरी चुकीचा संदेश जाईल म्हणून पुन्हा ही जी जागा आहे बारामती लोकसभेची ती अजित पवारांचं जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गट आहे त्यांनीच लढावी हा एक मुखाने सगळा निर्णय झालेला आहे आणि बारामतीच्या ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो उमेदवार आहे तो अद्याप या ठिकाणी ठरलेला नाही। निश्चितच आता हा उमेदवार नेमका कोण असेल, कारण ही जागा लढवण्याचं तर ठरलेलं आहे, पण राष्ट्रवादीचा उमेदवार बारामतीमधून नेमकं कोण असेल याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे। त्यामुळे याविषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूयात। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।